तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. पुन्हा एकदा तुमचं आपल्याच लाडक्या युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर का आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओज पटपट तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर विदाउट वेस्टिंग आपला टाइम आपण सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. सो मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 चा काल रात्रीचा जो एपिसोड होता त्याच्यामध्ये कोण ठरलं छान, कोण ठरलं वाईट, कोणाचं उघडली पोल, कोणाची तुटली मैत्री, कोणावर झाला अत्याचार, कोणावर झाला प्रेम, कोणाचे उघडले पत्ते, याच्यावर आपण जरा संदर्भासहित स्पष्टीकरण घेऊया. तर चला मित्रांनो, सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, काल चा जो एपिसोड होता त्याच्यामध्ये जान्हवीला एक गोष्ट बघायला आली आपल्याला. जान्हवी जेलमधनं बाहेर आली आहे. फायनली जान्हवीला जेलमधून बाहेर काढलंय रितेश दादांनी. हे आपल्याला कालच्या एपिसोड मध्ये बघायला भेटलेलं आहे. तो जान्हवी आता एकदम मस्त फिरते, तिची पूर्ण घरामध्ये वावरते. तिची आणि आर्याची चांगलीच फ्रेंडशिप झाली आहे. वैभव आणि जान्हवीची फ्रेंडशिप तर आहेच आहे, पण आर्याही आता त्यांच्यासोबत बसायला लागली आहे. सो त्यांची फ्रेंडशिप आता ऑलमोस्ट चांगली झालेली आहे. अंकिता जात नव्हती परवा, सॉरी मित्रांनो, थोडी तब्येत खराब आहे. परवा भाऊच्या धक्क्यावर अंकिताला खूप मोठा धक्का दिला होता भाऊंनी. नॉमिनेट ती दाखवलं होती की तू एलिमिनेट आहे. तिला दरवाजापर्यंत बोलून तिला परत बोलवलं, तिला आरसा दाखवलाय. सो त्यामुळे अंकिता आता थोडी सुधारली आहे. अंकिता आपला वेगळा काहीतरी खेळायचा ट्राय करेल. सो अभिजितला खूप आनंद झालाय. सो त्यावरूनच निक्की अंकिताजवळ येऊन सांगते सकाळी ते गाणं वाजल्यानंतर, सगळ्यांचा डान्स झाल्यानंतर, की अभिजित आणि अंकिता आणि माझ्या निक्कीमध्ये जर का अभिजितला कोणाला चूज करायचं असेल तर फक्त तुला चूज करेल, पहिले अंकिताला चूज करेल, असं निक्कीने त्याला अंकिताला सांगितलं. याचं कारण काय? कारण निक्की बोलते की माझ्यापेक्षा जास्त तो तुझ्यासाठी केअर करतो, तुझ्यासाठी जास्त गोष्टी करतो, त्याची फ्रेंडशिप तुझ्यासाठी जास्त लॉयल आहे, असं तिचं म्हणणं आहे. आणि हे कुठेतरी बघायलाही भेटलं अभिजित कडनं, कारण त्याला अंकिताची केअर आहे, फ्रेंडशिप आहे. सो अंकिताने तिथे त्याला क्लिअर केलं की तू माझ्यासाठी तुझी फ्रेंडशिप आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर आहे. मी तुला बोलत होती, मला तुझा कुठल्याही प्रकारचा राग नाहीये, फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की तू तुझा स्टँड प्रॉपर घे, तू चुकीच्याच ठिकाणी स्टँड नको घेऊ, असं अंकिताचं म्हणणं होतं. आणि ते आय थिंक अभिजितने क्लिअर ऐकलं आणि त्याने त्याच्यावर तिला हमी पण भरली आहे. आता तो पुढचा हप्ता तिच्यासोबत कसा वागतो हे आपल्याला, मला दिसणारच आहे, सगळ्यांना दिसणार आहे. आणि आय थिंक अभिजित चांगला काहीतरी नवीन अजून उत्कृष्ट गेम खेळू शकतो, कारण निक्की आणि अरबाजचा पॅचअप झालेले. सो अभी वो अपना गेम खेळेंगे. सो अभिजित आपला डिफरंट गेम खेळायला सुरुवात करेल, असं हे बघायला भेटतंय. सकाळी सकाळी सूरज, डीपी दादा आणि जान्हवी ऍक्टिंग करतात अरबाजची आणि निक्कीची. अरे निक्की, सॉरी, वैभव बोलतो, डीपी दादा बोलतो वैभवची ऍक्टिंग करताना सूरजला की चल 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 तू बघू नको तिच्याकडे. सूरज बोलतो मला त्रास होतो तिचा, हे ते. खूप मस्त मजा केली त्यांनी, ऍक्टिंग केली सकाळी त्या गाडीवर बसून, इलेक्ट्रिक स्कूटी तिच्यावर बसून. मस्त त्यांची ऍक्टिंग झाली सकाळी सकाळी. त्यानंतर घरामध्ये बघायला भेटलं, पाडीदादांचं कौतुक केलं. त्यांच्या शर्टवरून पाडीदादांना विचारलं तुम्हाला गोव्याला जायचंय का? तर पाडीदादा बोलले नाही, मला 100 दिवसानंतर गोव्याला जायचं. तर पाडीदादांची कुठल्याही प्रकारची इच्छा नाहीये घराच्या बाहेर जायची. ऍक्च्युली कोणाचीच इच्छा नाहीये घराबाहेर जायची, सगळ्यांना घरात थांबायचंच आहे, सगळ्यांना घरामध्ये एन्जॉय करायचंच आहे. हे आपल्याला बघायला भेटतंय, कारण सर्व कंटेस्टंट जे आहेत ते खूप एन्जॉय करताय घरामध्ये, खूप जास्त कल्ला करतात, खूप मजा करताय. कारण बिग बॉस मराठी हा शो खूप जास्त व्हायरल झालेला आहे. त्याचे रील्स वगैरे बनतायत, त्यांचे डायलॉग्स वर रील्स बनतायत, सगळ्या गोष्टी होत आहेत. सो कल्ला तर जबरदस्त होतोय घरामध्ये. सो कोणाला जायचं नाहीये आणि कोणी जाऊ इच्छित नाहीये घराबाहेर. सो यानंतर बिग बॉसने डिसाईड केलं, बिग बॉस सांगितलं की चला आता कल्ला खूप झालाय, आपण आता थोडासा बाहेर येऊन कल्ला करूया. सॉरी. सो त्याआधी बिग बॉसने अंकिताला कन्फेशन रूम मध्ये बोलवलं, तिच्यासोबत डिस्कस केलं, चर्चा केली. कारण अंकिता ही कोकणातली आहे आणि कोकणवासियांसाठी गणपती बाप्पाच्या सुट्ट्या आहेत. अक्षरशः आम्ही बघितलंय मुंबईमध्ये असताना, अक्षरशः गणपतीच्या सुट्ट्या नाही भेटल्या तर पब्लिक जॉब सोडून जाते. रत्नागिरी किंवा कोकणातले जे काय आहेत आमचे बांधव, ते अक्षरशः जॉब सोडून जातात. सो गणपतीचं जे क्रेज आहे, गणपती बाप्पावर जी श्रद्धा आहे कोकणवासियांची, ती अपरंपार आहे, ती काय बोलता इन्फिनाइट आहे. सो त्यावर अंकिताच्या डोळ्यात अश्रू आले आणि बिग बॉसने त्यांचं कौतुक करत बोलले की तुम्ही आज यावेळेस गणपती बाप्पाला नसलात तरीही तुम्ही पुढच्या वर्षी
याच वेळेस तुम्ही गणपती बाप्पाच्या वेळेस तुमच्या पब्लिकला, तुमच्या फॅन्सला या घरातल्या गोष्टींचं कौतुक करणार, जे तुमच्यासाठी खूप प्राऊड मुवमेंट असणार, त्यावर अंकिताने हामी भरली आणि अंकिता तिथे खुश झाली थोडीशी. त्यानंतर मग बिग बॉस बोलले की चला आता सगळ्यांना आपला टास्क ऐकूया. सो घरामध्ये एक कचरा पेटीचा टास्क झालाय. कोण घरामध्ये कचरा आहे, तो ऍक्च्युली नॉमिनेशन टास्क होता. ज्याच्यामध्ये तुम्हाला कोण घरामध्ये लायबल नाहीये, कोणाचं काम नाही, आपलं कोणाचं कॉन्ट्रीब्युशन घरामध्ये नाहीये, कोणाला गेम नाही समजत, कोण कसा आहे याच्यावर तो टास्क होता ऍक्च्युली. म्हणजे जो वेल डिझर्विंग आहे, जो वेल प्लेड आहे, ज्याला गेम समजतो, ज्याला गेमची समजूत आहे, त्याला तुम्ही नॉमिनेट न करता जो डिझर्विंग नाहीये, जो डिझर्विंग नाही म्हणता येणार या ठिकाणी, ज्याला गेम नाही समजत, बेसिकली हाच तो ऍक्च्युली टास्क होता. सो ऑलमोस्ट सगळ्यांनी आपली कारणं दिली. त्याच्यामध्ये मी 2-3 कारणं हायलाइट करतो. मी त्यांच्या फेवरने नाही बोलत आहे किंवा कुठल्या गोष्टीची. वर्षाताईंनी ना डीपी दादाचं नाव घेतलं की डीपी दादाला गेम समजत नाही. आता जर का कोणी चाणक्य रीतीने खेळत असेल तर त्याचा अर्थ हा नाही की तुला गेम समजत नाही. त्यानंतर अजून कोणीतरी डीपी दादाला अजून एकाने नॉमिनेट केलं, ठीक आहे. सो जर का तो माणूस जर का आपल्या चाणक्य रीतीने घराला मॅन्युप्युलेट करून जर का तो त्याचा गेम खेळत असेल तर तो त्याला गेमची समजूत नाहीये असं कुठेच नाहीये, ठीक आहे. दुसरी गोष्ट, नॉमिनेट झालेल्या सदस्यांची नावं मी तुम्हाला सांगतो. पहिला डीपी दादाला नॉमिनेट केलंय, जे मला तरी वाटतं की ते व्हॅलिड नाहीये, कारण गेमची समजूत त्यांना आहे, त्यांना गेम चांगला समजतो, घरात कसं करायचं काम त्यांना ते सगळं माहिती आहे, गेम कसा खेळायचा त्यांना सगळं माहिती आहे. सो आय डोंट थिंक डीपी दादा नॉमिनेशन मध्ये असले पाहिजे होते. दुसरा सदस्य आहे घनू आप्पा, म्हणजेच आपले घनश्याम दरोडे. घनश्याम दरोडे तर असं पण त्यांना गेम नाही समजत, सगळ्यांनाच माहिती आहे, पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे घनश्याम दरोडेला गेम नाही समजत. आणि घनश्याम दरोडे फक्त दुसऱ्याचं ऐकूनच गोष्टी करतात. जर का तुम्ही बघितलं असणार तर भाऊच्या धक्क्याच्या आदल्या दिवशी एक गेम टास्क होता, तो गुफेतला टास्क. त्याच्यामध्ये सुद्धा डीपी दादा त्याला प्रवृत्त करत होते की तू बॉक्स तोड तोड तोड, आणि हा भाई गेला आणि बॉक्स तोडला. म्हणजे तुम्ही दुसऱ्याचं ऐकून का करता, तुम्ही स्वतःचा गेम प्ले करा. सो तिथे घनश्याम आप्पा साहेब आपले नॉमिनेट झालेले. सेम आर्याताईंची गोष्ट आहे. आर्याताई ना आपल्या भाऊच्या धक्क्यावर सुद्धा रितेश दादांनी सांगितलं की तुमचा गेम फक्त निक्की भोवतीच आहे. सो हे अभिजितने प्रूव्ह केलं की तू तुझा गेम खेळ, तू तुझ्या गोष्टी प्रेझेंट कर, आणि घरामध्ये तुला तुझ्या शब्दांना कोणी व्हॅल्यू देत नाही हे अभिजितने सांगितलं तिला. ती अग्री तर होत नव्हती, ती तिची चिडत होती त्या गोष्टीवर. पण ही गोष्ट तितकीच खरी आहे की तिच्या गोष्टींवर कोणी व्हॅल्यू देत नाहीये. ती जे बोलते त्याच्यावर कोणी व्हॅल्यू देत नाही. आय थिंक तिच्यावर दिल्या पाहिजे व्हॅल्यू, पण त्याआधी आर्याने आपल्या गोष्टी प्रॉपर मांडल्या पाहिजे, ठीक आहे. कारण हा गेम भले इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी, पण काही ठिकाणी तुम्हाला सर्वांचं सहमती घेणे, सर्वांच्या हिताचा विचार करणे आणि गेम प्रॉपर खेळणे, हाच आपला एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा गेम आहे बिग बॉस मराठी. सो आर्याताई तुम्ही तिथे तुम्ही त्याच्यामुळे नॉमिनेट झालाच आज. तिसरा पहिली झाली डीपी दादा, दुसरी आर्या, तिसरे घनू आप्पा. हे 3 नावं तर तुम्हाला सांगितले. त्यानंतर झाली निक्की कशी नॉमिनेट झाली. सगळ्यांना प्रश्न पडला असेल तर निक्कीला समज नाही का हे ते, कारण निक्कीला नॉमिनेट करणार होता सूरज आणि निक्कीला नॉमिनेट करणार होता वैभव. त्यांचं दोघांचं म्हणणं असं पडलं की निक्कीने ताईंसोबत चुकीचं केलं, एकाचं म्हणणं होतं. आणि दुसऱ्याचं म्हणणं होतं निक्कीने तो जो घराचा विचार नव्हता केला, तो तिचा गेम होता, त्याच्यावर तिला अप्रिशिएट केलं गेलं होतं घरामध्ये. रितेश दादांनी तिला अप्रिशिएट केलं होतं की तो तुझा गेम आहे, तू खेळू शकते. आणि तो ताईंवर तिने काय केलं काय नाही केलं टास्क मध्ये त्याच्यावर आपण काय बोलू शकत नाही. सो तिचा पर्सनल गेम आहे, सो त्याच्यावर काय बोलू शकत नाही. सो ते जे व्हॅलिड पॉईंट्स नव्हते. सेम अरबाजला एकाने नॉमिनेट केले, 2 जणांनी नॉमिनेट केले. सो अरबाजचे व्हॅलिड रिझन होते. त्याचं कारण हे, कारण अरबाजने सगळ्यांना मॅन्युप्युलेट केलं. अरबाज असं दाखवत होता की मला तिचा त्रास होतोय, आणि दुसऱ्या दिवशी दुसरी काय तो दिसत होता तिच्यासोबतच वॉशरूम मध्ये जाऊन बसत तिला मिठी मारत होता. सेम तो तिच्या बेडरूम मध्ये रात्री सगळे झोपल्यानंतर तिकडे गेला. सेम तिच्या त्या टॉयलेट बाथरूम मध्ये, जो कॅप्टन्सीचा टॉयलेट बाथरूम मध्ये, त्याच्यावर आय मिस यू आणि असा हार्ट काढत होता. सो सगळ्यांना तो भरकडत होता अरबाज. सो तो नॉमिनेट झाला, हे चुकीचं नाहीये. लास्ट सदस्य असा होता सूरज. कुठेतरी ठीक आहे, सूरजला गेम नाही समजत, ठीक आहे. आता तो हळूहळू गेम समजायचा प्रयत्न करतो, पण तो त्याच्या मतावर ठाम असतो. हा पण पॉईंट दादा बिग बॉसने सांगितलं होतं की मतावर ठाम असतो का. तो सूरज आपल्या मतांवर ठाम असतो. ज्या 2-3 लोकांनी त्याला नॉमिनेट केलंय
सो त्यांना मी सांगू इच्छितो की सूरज आपल्या मतांवर ठाम असतो. सो ठीक आहे, नॉमिनेट केला, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तो त्याचा गेम आहे, तो त्याला कसा सुधारायचा तो ते बघेल. बट असे आपले घरात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. हा आपल्या कालच्या एपिसोडचा पूर्ण सारांश होता. याच्यामध्ये चांगलं काय घडलं आणि वाईट काय घडलं याबद्दल मी सांगतो. नॉमिनेशन मध्ये कुठेतरी 2-3 गोष्टी चुकल्या. वर्षाताई नॉमिनेट नाही होऊ शकत कारण त्या कॅप्टन आहेत म्हणून त्यांना नॉमिनेट नाही करू शकत. इथे तुम्ही निक्कीला किंवा डीपी दादाला नॉमिनेट न करता तुमच्याकडे 2 ऑप्शन होते. ज्यांनी डीपी दादाला नॉमिनेट केलं ते याला करू शकले असते, वैभवला. ज्यांनी निकीला नॉमिनेट केलं ते घनश्यामला नॉमिनेट करू शकले असते. कारण दोघांचा गेम स्ट्रॉंग आहे, दोघं आपला वेगळ्या पद्धतीने गेम खेळत आहेत. सो आय डोंट थिंक ते दोघं नॉमिनेशन मध्ये गेले पाहिजे. बाकी त्यांची ऑडियन्स आहेच त्यांना वाचवायला. ठीक आहे, आजच्या एपिसोडमध्ये कल्ला होणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये काय कल्ला होणार हे आपण आज रात्री 9 वाजता ठीक जिओ सिनेमा प्लस कलर्स मराठीवर बघूयात. तोपर्यंत टेक केअर, लव्ह यू ऑल, जय शिवराय मित्रांनो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फिल्मी बाईक.